देशातला पहिला राजा, ज्या राजानं प्रशासकीय कारभार चोख व्हावा म्हणून अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली, ज्यामध्ये पेशवा, अमात्य, डबीर, सेनापती ही सगळी पदं निर्माण करण्याचं काम केलं. आणि त्या छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगत असताना मी सांगतो उदाहरण की बाहुबली नावाचा चित्रपट बघत असताना माझा एक मित्र हिंदीमध्ये बोलवत, त्याला म्हणलं तू कधीतरी महाराष्ट्रात जा आणि महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचून ये. असं राज्य होतं आणि असा राजा होता ज्या राजाने इतिहास निर्माण करण्याचं काम केलं. तो माझा मित्र येताना हैदराबाद बोलून कधीतरी महाराष्ट्रात आला. तो म्हणाला मी शिवनेरी जाके आया. उसने बताया मैं शिवनेरी जाके आया, मुझे माँ जिजाऊ मिली. मैं रायगढ़ जाके आया, मुझे छत्रपति शिवाजी महाराज मिले. मैं राजगढ़ जाके आया, मुझे छत्रपति संभाजी महाराज मिले. मैं सिंहगढ़ जाके आया, मुझे तानाजी बाजी मुरारबाजी मिले. और मैंने पाया की माँ बाप का सपना जिया कैसा जाता है और राष्ट्रप्रेम म्हणजे काय असतं, राष्ट्रवाद काय असतो आणि देशासाठी लढणं काय असतं हे मला छत्रपती शिवरायांच्या इतिहासातनं समजलं. तो माझा मित्र जो सांगत होता तो सांगत गेला की शिवबा का इतिहास पढ़ता गया देखता गया और कटप्पा को भूलता गया. छत्रपती शिवरायांच्या इतिहासानं परकीयांचा इतिहास विसरायला लावला तुम्हाला मला पाहायला मिळतो. शिवरायांनी काय निर्माण केलं, निव्वळ 50 वर्षाचं आयुष्य आहे बघा छत्रपती शिवरायांचं. एकदम 1630 ते 1680 50 वर्षाचं आयुष्य. हे 50 वर्षाचं आयुष्य तुम्हाला आम्हाला काय शिकवतंय, नियोजन कसं करायचं, आयोजन कसं करायचं, संकटांचा कोटा बाहेर काढून लढायचं कसं, झगडायचं कसं आणि नैराश्याच्या कालखंडामध्ये मरणाला बांधारपणे सामोरे कसं जायचं हे शिवरायांचा इतिहास तुम्हाला आम्हाला शिकवतो. शिवरायांनी गडकोट निर्माण केले. गडकोट निर्माण करण्यापूर्वी छत्रपती शिवरायांनी रायगड किल्ला बांधला. रायगड किल्ला बांधल्यानंतर स्वराज्यामध्ये एक दवंडी पेटवली. दवंडी काय होती, आता या सेक्रेटरी मॅडम होत्या, त्यांच्याकडे प्रचंड सोनं आहे. सोनं बघून मला ते उदाहरण आठवलं की दवंडी काय होती, माझ्या स्वराज्यातला कोणताही मावळा रायगड किल्ला जिंकेल त्याला मी बक्षीस देणार. बक्षीस काय, 12 तोळं सोन्याचं कडं, 100 होल सोन्याच्या मुद्रा, एक सरकारी घोडागाडी आणि एक सरकारी नोकरी. आजही आमच्या देशातला एखादा जवान शहीद झाला, आमचं सरकार त्याला 2 ते 3 लाख रुपये बक्षीस देतं. पण माझ्या राजानं इथल्या सैनिकांना जिवंतपणे कोट्यावधी रुपयांचं बक्षीस देण्याचं काम केलं होतं. 12 तोळं सोन्याच्या कड्याची किंमत, आज सोनं सरासरी आहे 1,30,000 रुपये तोळा. 12 कोटी 40 लाख रुपये. 100 होल सोन्याच्या मुद्रा, एका होण्यामध्ये 8 तोळं सोनं, 100 होण्यामध्ये 800 तोळं सोनं. 800 तोळं सोन्याची किंमत होते जवळजवळ 1 अब्ज रुपये. म्हणजे आज आमच्या देशामध्ये एखादा जवान शहीद झाला तर आम्ही त्याला 2 ते 3 लाख रुपये बक्षीस देतो. पण माझ्या राजानं इथल्या माणसांना जिवंतपणे कोट्यावधी रुपये देण्याचं काम केलं. आणि हा रायगड किल्ला सर केलाय का कैकाड्याच्या पोरानं. कैकाड्याच्या पोराला छत्रपती शिवाजी महाराज मिठी मारतात, त्यावेळी ते पोरग म्हणतं महाराज मला बक्षीस नको, माझं जीवन धन्य झालं. एखाद्या कैकाड्याच्या पोराला राजाने मिठी मारावी, एवढं मोठं जीवन सफल झालं. माणसं मरायला का तयार झाली, अरे तानाजी पाहतो विघ्न आणि टाळतो मुलाचे लग्न, कुठून येते ही छाती, रायगडाच्या मातीशी इमान आमची चाकरी असं म्हणत असताना माणसं मराय तयार झाली. शिवा नावी म्हणला, अरे जन्माला शिवा नावी म्हणून आलो म्हणून काय झालं, मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. यासारखा आयुष्यातला सगळ्यात मोठा सन्मान कुठला असावा. अरे नागनाथ महाराला गावतं पाटील केलं, बहिरी नायकाला गुप्त खात्याचं प्रमुख केलं, जीवा मालेला स्वतःचं अंगरक्षक केलं. 18 पगड जातीच्या मावळ्यांना गोळा करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं होतं आणि बहुजनांचं स्वराज्य उभं करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं होतं. राज छत्रपतींचं साम्राज्य तुम्हाला आम्हाला काय शिकवतं. एक प्रसंग आहे, राजमाता जिजाऊंचा डबी नावाचा एक संग्रह आहे. त्या संग्रहामध्ये छत्रपती शिवरायांनी काय केलं, शिवाजी महाराजांनी सुरतेची स्वारी केली. सुरत लुटून येत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची स्वारी केल्यानंतर प्रचंड सोनं नाणं आणलं. त्या सुरतेच्या स्वारीमध्ये येत असताना रामजी पांगिरा नावाचा एक मावळा आहे, त्या मावळ्याने एक दागिना चोरला आणि आपल्या बायकोच्या गळ्यामध्ये घातला. त्या कालखंडामध्ये जी बायको छत्रपतींच्या दरबारात जाते, म्हणते महाराज हा माझा नवरा तुमच्या बरोबर सुरतेला आला होता आणि सुरतेनंतर हा दागिना त्याने चोरला, आज चोरून माझ्या गळ्यात घातला, याला शिक्षा द्या. स्वतःची बायको आपल्या नवऱ्याच्या विरुद्ध शासनामध्ये राजाकडे जाऊन
त्याला शिक्षा करावी म्हणून मागणी करते. हा राज्यकारभार छत्रपतींचा होता, कारण राज्य इथल्या प्रत्येक जनतेला, प्रत्येक रयतेला आपलं वाटायचं. महाराज विचारतात, सांग रामजी, ही चोरी का केली? दरबार बोलवला जातो, रामजीला शिक्षा होणार म्हणून सगळे आले असतात. त्यावेळी तो रामजी पांगेरा सांगायला लागतो, महाराज लग्नाला 20 वर्ष झाली, बायकोच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र म्हणजे सौभाग्याचा अलंकार नव्हता. मी हा दागिना चोरला आणि माझ्या बायकोच्या गळ्यात घातला. छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या दिवशी फरमान करतात, सांगतात, स्वराज्यातल्या ज्या ज्या महिलांच्या गळ्यामध्ये सौभाग्याचा अलंकार नाही, त्या त्या महिलांना सौभाग्याचा अलंकार देण्यात यावा. आणि तब्बल 799 महिलांना सौभाग्याचा अलंकार म्हणजे मंगळसूत्र देणारा जगाच्या इतिहासातला पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. म्हणून 350 वर्षानंतर आज श्री छत्रपतींचं स्मरण तुम्हाला आम्हाला करायला लागतंय. व्याख्यान 10 मिनिटात संपवायची अशी सूचना आलेली आहे. एक शेवटचा संदर्भ सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज हा 2 तासात किंवा 1 तासात सांगण्याचा विषय नाही. ज्या माणसाचं चरित्र आयुष्यभर सांगावं, ज्याची पारायणं करावी, तरी त्या माणसाचा इतिहास पुसला जाऊ शकत नाही. एक वेळ पाठीवरचा इतिहास पुसला जाऊ शकतो, कागदावरचा इतिहास फाटला जाऊ शकतो, परंतु माणसांच्या काळजावरती छत्रपती शिवाजी महाराज नावाचा जो इतिहास आहे तो कधीच मिटवता येऊ शकत नाही. आणि हा इतिहास घडवत असताना छत्रपतींनी काय केलं? आज या आर्मी बेस कॅम्प मध्ये मी बोलतोय, एक प्रसंग मला आठवतो 26/11चा. एकदा सहज मुंबईला व्याख्यानाला गेलो होतो. 26/11/2008 साली अरबी समुद्रावरती उभा राहिलो, व्याख्यान देत असताना विचार आला. 26/11/2008ला राहदुल्ला, मोहम्मदुल्ला, छोटा साकीब, नासर, उमर, अजमल कसाब नावाची पाकिस्तानी बोकडं आमच्या मातीत आली आणि आमच्या मातीमध्ये अंधाधुंद गोळीबार सुरू केला, ताजवरती हल्ला केला. आमचे स्वराज्याचे शिलेदार सरदार हेमंत करकरे, विजय साळसकर, तुकाराम ओंबळे, अंबादास पवार शहीद झाले. विचारांच्या गर्दीमध्ये उभा होतो. एका पोराला सहज प्रश्न केला, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रात काय केला असता अजमल कसाबचं? एक पोरग पुढं आलं, सांगायला लागलं, शिवरायांचा महाराष्ट्र असता अजमल कसाबला रायगडाच्या टोकावरनं खाली टाकून दिलं असतं. दुसरं पोरग पुढं आलं, सांगायला लागलं, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र असता अजमल कसाबचा चौरंगा केला असता. तिसरं पोरग पुढं आलं, सांगायला लागलं, शिवरायांचा महाराष्ट्र जर असता तर अजमल कसाबला जिवंत जाळला असता. पोरांची उत्तर ऐकत होतो, कौतुक वाटत होतं. तेवढ्यात एक शांत मुद्रा असणार एक पोरग पुढं आलं, सांगायला लागलं, दादा दादा मी मच्छीमार आहे, तुम्ही जेवढं जमिनीवर फिरता तेवढं आम्ही समुद्रात फिरतो. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र असता अजमल कसाबचा चौरंग केला नसता. शिवरायांचा महाराष्ट्र असता अजमल कसाबला रायगडाच्या टकमक टोकावरनं खाली ढकलून दिलं नसतं. शिवरायांचा महाराष्ट्र असता अजमल कसाबला जिवंत जाळला नसता. कारण शिवरायांचा महाराष्ट्र जर असता अजमल कसाब महाराष्ट्राच्या मातीमध्ये येऊ शकल नसता. एवढं मोठं आरमारी सामर्थ्य उभं करण्याचं काम शिवरायांनी केलं होतं. 26 ऑक्टोबर 1657ला पहिलं सागरी आरमार या अरबी समुद्रावरती उभं केलं. मग पाली, सनमेरी, मचमेरी, शिवार यांसारखी गलबत पदक्रांत केली. जहाज बांधणीचा पहिला कारखाना राजगडावरती निर्माण करण्याचं काम केलं होतं. लष्कराच्या कालखंडामध्ये युद्धभूमीवर गरज लक्षात घेऊन जगातलं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट निर्माण करण्याचं काम छत्रपती संभाजीराजे करायला लागतात. हा शिवरायांच्या विचारांचा वारसा तुमच्या आमच्या पिढीवर जबाबदारी. शिवचरित्रातनं तुम्ही आम्ही काय शिकायचे? आज मला नेहमी प्रश्न पडतो, पोरं आत्महत्या करतायत, म्हणजे 10वीची पोरं आत्महत्या करतायत, 12वीची पोरं आत्महत्या करतायत, लग्न झालेली आत्महत्या करतात, लग्न न झालेली आत्महत्या करतायत. कारण काय नेमकं? मी विचार करतो, कुणाचा प्रेमात ब्रेकअप झाला म्हणून आत्महत्या करते, कोण परीक्षेत नापास झालं म्हणून आत्महत्या करतंय, नैराश्य आलं म्हणून आत्महत्या करतंय. अरे ज्या पराक्रमाचा इतिहासाचा वसा आणि वारसा तुम्हाला आम्हाला लाभला आहे ते छत्रपती शिवरायांचे वंश आत्महत्या करतायत. अरे उतारवर झाले, सिद्धी जोहरने वेढा टाकलाय पन्हाळ्याला, 50 राजमाते जाऊ घोड्यावर बसतायत, हातावर तलवार घेतात आणि म्हणतात जाते त्या सिद्ध्याचा मुंडका कापून आणते, त्या राजमाते जिजाऊंच्या वंशीचाच आत्महत्या करतायत. अरे वयाच्या 32व्या वर्षी मोगल आलेले 40 दिवस हालाल करून संभाजीराजांना मारलेला आहे. आणि अशा कालखंडामध्ये मृत्यूला बाणेदारपणे सामोर जाणाऱ्या शंभूराजांचे वारंवार आज आत्महत्या करतात, डिप्रेशन मध्ये जात आहेत. आयुष्यात कधी डिप्रेशन मध्ये गेला? आयुष्याचा एकच मंत्र आहे, शिवचरित्र हातामध्ये घ्या, छत्रपती शिवाजी महाराज वाचा. आयुष्यात कधीच कुठलं संकट मोठं वाचणार नाही. कारण आयुष्यभर त्यांनी लढण्याचं काम केलं.
प्रेरणा मिळाली. त्या समर्थ रामदासांनी शिवरायांविषयी लिहिलं, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगे देणे सकळ जनास. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा कोणी घ्याव्यात? नेताजी सुभाषचंद्र बोसांना आग्र्याच्या कैदेचा संदर्भ त्यांनी वाचावा, पावलापुरता प्रकाश भेटावा आणि आझाद हिंद सेनेची स्थापना सुभाषचंद्र बोसांनी करावी आणि तिथल्या सैन्याला एकच मंत्र द्यावा, छत्रपती शिवाजी, शिवाजी आणि शिवाजी. नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांच्याकडनं प्रेरणा घेतात आणि वेशभूषा करतात, वेषांतर करतात आणि देशाटन करतात. अरे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या पुण्यामध्ये बोलतोय त्या पुण्यामध्ये 18 वर्षाच्या विनायक दामोदर सावरकर नावाच्या पोरानं छत्रपती शिवरायांची प्रेरणा घ्यावी आणि महाराष्ट्राचं खग्रास ग्रहण झालं पाहिजे असं लिहावं, शिवरायांची आरती लिहावी. नेपोलियन बोनापार्ट म्हणतोय मी जग जिंकण्याचं स्वप्न बघितलं, माझा आदर्श कोण आहे? शिवपुत्र संभाजी. आज आम्ही विचार करतो तुमच्या आमच्या तरुण पिढीचे आदर्श संपत चाललेत. अशा कालखंडामध्ये तुम्हाला आम्हाला शिवरायांच्या विचाराची गरज आहे. मला दिलेली 10 मिनिटं आता 15 मिनिटं बोलून झालेत. मला वाटतंय बोलणाऱ्यानं बोलत जावं, ऐकणाऱ्यांनी ऐकत जावं. मी बोलायला लागलो तर 2.25 तास थांबत नाही. आज संध्याकाळी बरोबर पुण्यातच एका शहरात एका ठिकाणी मी बोलणार आहे, सिंहगड रोडला. त्यांना सांगितलं 1.5 तास देणार असला तर कार्यक्रमाला येतो, नाहीतर येत नाही. उद्या संध्याकाळी मुंबईमध्ये बोलणार आहे मी साकी नाक्याला. तिथेही सांगितलंय किमान 1.5 तास शिवाजी महाराज सांगता आले पाहिजेत, कारण शिवाजी महाराज सांगायचे म्हणजे फक्त युद्धाने लढाया सांगायचं नाही. शिवरायांचे विचार आजच्या कालखंडामध्ये कसे उपयोगी आहेत, आधुनिक कालखंडामध्ये शिवविचारातनं तुमची आमची पिढी काय शिकू शकते? बहुतेक तरुण पिढी तर बसलेली आहेत. आई वडिलांच्या स्वप्नासाठी कसं जगावं आणि मातीसाठी कसं मरावं हे शिवचरित्र तुम्ही आम्ही शिकावं. ते शिकाल हा आशावाद व्यक्त करतो. मला वाईट या गोष्टीचं वाटत नाही. नरहर कुरुंदकर फार सुंदर लिहितात की गेली 350 वर्ष आमची भवानी तलवार ही ब्रिटनमध्ये. मला वाईट या गोष्टीचं वाटतं ती भवानी तलवार पेलण्याजोगं आहे की पोलादी मनगट या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाही. अशी पोलादी मनगट तुमच्या आमच्यातनं तयार व्हावी. मला आजही कोणी प्रश्न विचारतो बापापेक्षा कोणाला जास्त मानतो, तर मी 3 बांना मानतो. पहिले म्हणजे तुकोबा, दुसरे म्हणजे ज्ञानोबा आणि तिसरे म्हणजे शिवबा. कारण तुमच्या आमच्या बापानं तुम्हाला मला निव्वळ जीवशास्त्रीय अस्तित्व दिलंय, पण या 3 बांनी महाराष्ट्राला सांस्कृतिक विशेष देण्याचं काम केलंय. हा महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक माणूस जन्माला आला 350 वर्षापूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज नावाचा. या देशातला पारतंत्र्याचा अंधकार नष्ट झाला. एक माणूस जन्माला आला थॉमस अल्वा एडिसन नावाचा, ज्यानं दिव्याचा शोध लावला. आज प्रत्येक घर आणि घर प्रकाशमान झालं. एक माणूस जन्माला आला महात्मा गांधी नावाचा, सामान्य माणसाची सामाजिक चळवळ उभी राहिली. ही सुरुवात तुम्हाला आम्हाला करता येईल का? ही सुरुवात तुम्ही आम्ही करावी हा आशावाद व्यक्त करतो. जाताना फक्त एवढंच सांगतो, अरे शत्रू समोर कधीच नाही झुकले आमच्या माना, छातीवरती वार झेलतो तोच मराठी बाणा. निधडी छाती ढाल आमची आई भवानी साथीला, आम्ही श्रद्धेनं मुजरा करतो महाराष्ट्राच्या मातीला. आम्ही श्रद्धेनं मुजरा करतो महाराष्ट्राच्या मातीला. महाराष्ट्राची माती पवित्र आहे. मी ज्या जिल्ह्यातनं आलो तो सातारा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा आहे. ज्या जिल्ह्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये 3 जवान शहीद झाले आणि 15 दिवसामध्ये आर्मीची भरती लागली अग्निवीरची, आणि त्या आर्मीच्या भरतीमध्ये 300 जवान भरती झाले तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. हा शूरवीरांचा वसा आणि वारसा तुम्ही आम्ही जोपासला पाहिजे. राष्ट्रप्रेम काय असतं, ध्येयवाद काय असतो आणि राष्ट्रासाठी जगणं काय असतं हे शिवरायांकडून शिकावं. ते शिकाल हा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.